गोपाल तिवारीजी, भाजपचे प्रवक्ते म्हणतात की यात काही नवीन घडले असं त्यांना वाटत नाही, पण तुमच्यासाठी काही नवं आहे का? म्हणजे 2029 ला तुम्ही एखादा नवा चेहरा एक्सपेक्ट करत होतात पण निराशा झाली, असं काही झालंय का तुमच्या बाबतीत, काँग्रेसच्या बाबतीत? नाही नाही, बिलकुल झालं नाही. 2000 आता 24च्या वेळेला जे काय झालं तर ते 10 वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर काँग्रेसच्या जागा दुप्पट आलेल्या आहेत. म्हणजे 98% काँग्रेसला जागा वाढून मिळाल्या आहेत आणि 28% जागा भाजपच्या कमी झालेल्या आहेत. हा एक. दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही संविधान लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. आता आपण राष्ट्रभर शहीद दिन साजरा केला. कारण का? तर या इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध, हुकुमशाही विरुद्ध आपल्या देशातील असंख्य म्हणजे भगतसिंग, राजगुरू असून महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू सारख्या अनेक राष्ट्रीय पुरुषांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी प्रदीर्घ लढा दिला आणि आपल्याला लोकशाही राज्यव्यवस्था या ह्याच्यात प्रजासत्ताक भारतात प्रस्थापित झाली. त्यामुळे जनतेचा जो नेता आहे, दर 5 वर्षांनी जी काही निवडणूक होईल ती जनता निवडेल, कारण आम्ही संविधान आणि लोकशाही मानणारे कार्यकर्ते. आता राहिला प्रश्न मोदींचा वारसदाराचा, तर कदाचित 75 वर्षाचा नियम मोदीजींनीच मला वाटतं आणला होता 14-15 मुळे. त्याच वेळेला अडवाणींना आणि मुरली मनोहर जोशींना 75 पूर्ण झाल्यामुळे त्यांना वयामुळे निवृत्त करण्यात आले. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांचा खरा नैतिक अधिकार होता या पंतप्रधान बनण्याचा. तर कदाचित मोदींचं पण आता ते 75 पूर्ण होत असेल म्हणून संजय राऊत बोलले का काय ते याविषयी ते जास्त सांगू शकत असतील. परंतु मुद्दा असा आहे की संघाचा वारसदार का देशाच्या पंतप्रधानाचा वारसदार, हे संघाचा असेल तर त्याच्यात आम्ही बोलण्याचा काही अर्थ नाही आणि त्याला आमचा अधिकार पण नाही. तो संघ जे काय ठरवायचं ते ठरवेल. परंतु आम्ही एकाधिकारशाही न मानता संविधान लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. आमचा पक्ष लोकशाही मानणार आहे. त्यामुळे ह्या तथ्य ह्याच्यापेक्षा जास्त मी काय सांगू शकतो त्याच्यामध्ये. तुम्हाला ही एकाधिकारशाही वाटतेय का आंबेकरजी? 1998 पासून 2017 पर्यंत काँग्रेसचं अध्यक्षपद माननीय सोनियाजी गांधीने आपल्या पैरों तले दबा के रखे थे. क्योंकि उनको आपल्या मुलाला त्यांना अध्यक्ष बनवायचं होतं. 2017 साली त्यांना बनवलं. 2019 साली ते अपयशामुळे तुम्ही जे म्हणता त्यावर आक्षेप आहे गोपाल तिवारी, बोला. आणि हे आम्हाला एकाधिकारशाही आणि नैतिकता याचे पाठ देणार. धन्यवाद गोपालजी, फार नैतिकता आहे तुमच्याकडे. अहो विनायकराव, किमान आता तरी आमची निवडणूक झाली हे तरी मान्य करा. आणि आता तरी झाली, पण पंतप्रधान मला बोलून का झाली नाही? मला बोलून द्या ना. 23 का नाराज आहे? मला बोलून द्या. अहो विनायकरावजी, तुम्ही थोडं आपण सभ्यता आणि प्रोटोकॉल पाळू ना. असं माझं म्हणणं आहे की आपण स्वर्गीय म्हणजे राजीव गांधींच्या हत्येनंतर या देशात गांधी परिवाराचा एकही पंतप्रधान झालेला नाही. भले अनेक वर्ष काँग्रेसचे पक्ष संघटनेची सूत्र होती. आम्ही म्हणजे नरसिंहरावांपासून मनमोहन सिंगांपर्यंत पंतप्रधान झालेले हे आपण पाहिलेले आहेत. मनमोहन सिंगना परत पंतप्रधान पद दिलेले. त्यावेळेला साधं मंत्री अनेक जण सांगत होते, मनमोहन सिंग सांगत होते, तरी राहुलजी झाले नाही. आम्ही सेवेचं राजकारण केलं, सत्तेचं केलेलं नाही. आणि त्यामुळे अशा खोट्या वल्गना करणं, खोटं परसेप्शन करणं हे आमच्यामध्ये नाहीये. आणि 10 वेळा निवडून आलोय. हे आता तुम्ही 2च वेळा निवडून, 10 वेळा या देशातील जनतेने निवडून दिलेलं आहे. पण मग तुम्हाला आता भाजपमध्ये सुरू आहे ती एकाधिकारशाही का वाटते हे पण थोडं स्पष्ट करून सांगा ना, मग त्याच्यावर उत्तर देता येईल आंबेकरांना. मग ते तसं आहे ना, दिसतंय तसं. नाही, ते का दिसतंय का वाटतंय हे आपल्याला सांगावं लागेल ना तिवारीजी. ते सांगावं लागेल ना, स्पष्ट सांगावं लागेल ना. आणखी मी बोलू का? आपण सांगा, मग उत्तर घेऊयात ना. आंबेकरजी उत्तर द्यायला तयार आहेत. नाही, मग ते स्पष्टच होतंय ना. सांगा ना. आता संघाची वाटचाल जी काय चालली आहे, हे बघा, यांची मानसिकता, यांनी नवीन संसद भवन उद्घाटन करायचं त्यावेळेला राष्ट्रपतींचा नैतिक अधिकार असताना स्वतः केलं. त्यावेळेला तो सेंगोल आणला. हे राजे राजवाड्यांचं प्रतीक आहे. ह्या मानसिकतेतच ते वाढले. एक चालानुवरती जी संघटना आहे, तर तो संघाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय बोलू शकत नाही. मुद्दा राहिला भारतीय जनता पक्षाचा. यांच्या कुठं कधी निवडणुका दिसल्या नाहीत, काय नाही. संपूर्ण हुकुमशाही प्रवृत्तीनेच चाललेलं आहे. अनेक गोष्टीचा त्या ठिकाणी उत्तर द्यायचं पाळायला पाहिजे. आता हे परिवारवाद म्हणतात. अरे आपण प्रभू रामाचं नाव घेतो. प्रभू रामाचं संपूर्ण जर चरित्र बघितलं तर पारिवारिक जबाबदाऱ्यांचं उत्तरदायित्व पार पाडण्यातच गेलेलं आहे त्यांचं.
त्यामुळे त्याच्यावर आपण काय बोलूया आता, असंच आहे. बरं चला मग ह्याच्यावर उत्तर घेऊया. आता तुम्ही हा मुद्दा छेडलाय तर उत्तर घेऊया. आंबेकरजी तुम्ही हा मुद्दा छेडलाय, उत्तर घेऊया. बरोबर. 1998 ते 2017 पर्यंत जेव्हा काँग्रेसमध्ये इलेक्शनचं नाटक करून माननीय सोनियाजी गांधी यांनी अध्यक्षपद आपल्याकडे ठेवलं होतं, त्यावेळेला भाजपचे 6 राष्ट्रीय अध्यक्ष बदलले, ज्याच्यामध्ये नितीनजी गडकरी, जनकृष्णमूर्ती अशी सगळी नावं आपल्या समोर आहेत. त्यामुळे आमच्याकडे 6 अध्यक्ष जेव्हा बदलले तेव्हा यांच्याकडे एका घराण्याच्या एका महिलेकडे सत्ता होती. त्यामुळे यांच्याकडे एकाधिकारशाही आहे. भाजपमध्ये कुठलीही एकाधिकारशाही नाही. भाजपच्या इलेक्शन या नियमित होतात. आता काही कारणाने त्या लांबल्या असल्या तरी आता त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. लवकरच आपल्याला त्याचा निकाल मिळेल. बरं, त्यांनी नावं सांगितली 6 अध्यक्षांची, जेव्हा तुमच्याकडे एकमेव अध्यक्ष होते, नावं सांगितली. आता एकाधिकारशाहीचा आरोप तुम्ही त्यांच्यावरती केलात तर मग तुम्हाला ते स्पष्ट करावं लागेल ना तिवारी. गुरुप्रसादजी हे म्हटले त्याप्रमाणे 98 ते 17, 98 साली जेव्हा सोनिया गांधी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या, मी सांगतो ते, आणि त्याच्यानंतर 2004 मध्ये त्यांना सगळ्या आग्रह खातर पक्षाची सूत्र घ्यावी लागली. आणि ऐका आणि 2004 मध्ये या देशातील जनतेने मॅन्डेट दिला ना, युपीए 1 आणि युपीए 2, 4 ते 9 आणि 9 ते 15, 14 कोण काँग्रेसचं 70 होतं ना. आणि मनमोहन चर्चेत जरा पुढे जाऊयात. तिवारीजी आणि मनमोहन सिंगांना आपण या वादात थोडे पुढे जाऊयात. मकरंद मुळे सर आपल्या सोबत आहेत. नाही, मुद्दा असा आहे की यांनी जो काही एक पुन्हा विषय काढला होता, तर मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की आता जे खरगे साहेब यांची आणि शशी थरूर यांच्यामध्ये निवडणूक होऊन ते त्या ठिकाणी ते अध्यक्ष झालेले. आणि 5-5 वर्षांनी जेव्हा जरी राहुलजी असतील किंवा सोनियाजी असतील तर त्या वेळेच्या कार्यकारिणींनी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने पुन्हा त्यांची निवड केली. आणि 4 ते 14 या देशातील जनतेने सोनियाजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला आणि पर्यायाने युपीएला कौल दिलेला आहे, ते निवडून आलेले. आता मुद्दा असा आहे की या ठिकाणी संघाचं कितपत ऐकायचं. जर संघाला पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाच्या कबरीबद्दल यांना उपदेश द्यावा लागत असेल तर यांच्यामध्ये किती समन्वय हे जग जाहीर आहे ना. म्हणजे यांचे राजधर्म पाळता येत नसेल भारतीय जनता पक्षाला, आपली महागाई विषयी, आपली बेरोजगारी विषयी आपली कर्तव्य पार पाडता येत नसेल. एक काळ मोदी म्हटले होते की रुपया मनमोहन सिंगच्या वयाप्रमाणे रुपया पडतो. $1 बरोबर 58 रुपये असताना $1 बरोबर 87 रुपये. सोनं 90,000च्या पुढे गेले. म्हणजे जर एवढे आपल्याला यातनं काय म्हणायचंय की संघ आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय नाहीये या क्षणाला, असं आपल्याला वाटतंय. मी एक 10 सेकंद मला याच्यातनं असंच म्हणायचंय की भारतीय जनता पक्ष राजधर्मात दिलेले जनतेप्रती उत्तरदायित्व निभावू शकत नाही. त्यामुळे यांना अशा विषय काढायला लागतात आणि संघाला वारंवार त्यांना टोचून त्यांना मार्गावर आणायचा प्रयत्न करावे लागतात. कारण संघ तोंड कशी पडतोय जनतेच्या, असंही वाटतंय मला. कोण कोणाला मार्गावर आणायचा प्रयत्न करतोय? कोण कोणाला मार्गावर आणायचा? संघ भाजपाला. कारण मग संघाला त्या ठिकाणी औरंगजेबाचा कबरीचा मुद्दा हा सध्याचा वादग्रस्त मुद्दा. आणि तिकडे परत फडणवीस तर म्हणतात की कबरीचं उदात्तीकरण होऊ शकत नाही. परत तुम्ही हे बोलत असताना आंबेडकर सर गालातल्या गालात हसतायत, पण मी मुळे सरांकडे जातो. त्यांना बोलायचं असेल पण मी आधी मुळे सरांकडे जातो. मला त्यांना विचारूया ना आपण. घेऊन सांगावं लागतं आरएसएस संघ विचारांचा अभ्यास करून त्यांना विचारूया. घेऊन सांगावं लागतंय औरंगजेबाचा मुद्दा आता काढू नका. बरं जर का संघाची भूमिका याच्यामध्ये जर का काही भिन्नता असेल तर मतदारांनी नाकारलं असतं. पण आता 3 वेळा स्वीकारलेलं आहे. पुढच्या वेळेला पण ते म्हणतात की मोदीजींचा चेहरा हवा. तर मग आपल्याला याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट कुठे दिसतोय? नाही, जेव्हा अखिल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा म्हणतात, जाहीर स्टेटमेंट करतात की आम्ही सर्वस्व आता संघावर अवलंबून नाही. आता म्हणजे थोडक्यात संघाची आम्हाला काहीच गरज नाही. हे पब्लिक डोमेन मध्ये बनलेले आहेत, हे माध्यमांमध्ये आलेले आहे. आणि मग त्याच्यानंतर परत सर्वासर्वी होते. आणि जे नागपूरमध्ये दंगल होती, जाळपोळ होती, अनेक जण नुकसान होतं. आणि ते रेशीम बागीतल्या मात्र कर्नाटकच्या संघाला पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागतं, कान टोचावे लागतात. औरंगजेबाचा मुद्दा आता घेऊ नका. हे फारकत नाही का? ही विसंगती नाही का संघात आणि भाजपमध्ये? बरं, विरोधकांकडून प्रतिक्रिया घेऊया, त्यांना आनंद होतो का? तिवारीजी, अगदी शेवटची प्रतिक्रिया आणि आपण चर्चा थांबवतोय. नाही, संविधानिक लोकशाही मार्गाने येणाऱ्या 5 वर्षांनंतरच्या या निवडणुका आहेत.
त्यावेळेला कोण निवडायचं ते जनता ठरवेल. परंतु तो 75 वर्षाचा जर नियम लागू झाला तर त्याच्यानंतर कोण उत्तराधिकारी ठेवायचा हा तो त्यांचा प्रश्न आहे. कारण त्यांनी हा नियम लागू केलेला आहे. त्यामुळे राजकीय उत्तरदायित्व पार पाडावं अशी संघाची अपेक्षा आहे. आणि कारण संघ ही एक आदेशावर चालणारी हक्काची संघटना भारतीय जनताकडे पक्षाकडे आहे आणि त्याच्या जीवावरच ते सत्तेवर येतात, सत्तेची फळं चाकतात. परंतु नंतर मात्र आपलं उत्तरदायित्व सोयीस्करपणे विसरून जातात. बरं अनेकदा संघाला असे जाहीर उपदेश द्यावे लागतात. बरं आपण या चर्चेच्या सगळ्या शेवटाकडे आहोत गोपाल तिवारी, शेवटाकडे आहोत. नव्या सरकारच्या वर्षपूर्ती आधीच खरं तर 2029चे वेध राजकीय वर्तुळाला लागलेले आहेत. असंच या चर्चेच्या निमित्तानं आपल्याला म्हणावं लागेल.